आता तुम्हाला माझे पुण्याचे ब्लॉग बघायला भेटतील। तर चहा ठेवला आणि म्हटलं तोपर्यंत काहीतरी काम करून घेऊया। तर हा कढीपत्ता भरपूर सारा मी गावावरून घेऊन आलेली, इकडे आपल्याला विकत घ्यायला लागतो आणि गावाला खूप मोठं झाड आहे, त्याच्यामुळं मी गावावरूनच घेऊन आली। मस्त असा धुवून आणि सुकवला एक दिवस आणि नंतरला मग ते सगळे पाण्यात छान अशी काढून घेतली आणि स्टोर करून ठेवला। आणि तोपर्यंत इथं चहा पण उकळला, मग चहा घेतला आणि संध्याकाळची तयारी करायला घेतली। आणि तेजपत्त्याचं पण झाड आहे बरं का आमच्या गावाला, तर ते पण छान असं त्याचा पण स्मेल येतो। आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज येतच। आज म्हटलं काय दुसरं नॉनव्हेज काही करायला वाटत नाही, पण संडे आणि रोज खाऊ अंडे त्याच्यातली गत झाली आमची। भाजी नसली ना की अंडेच बनवायचे, तर आज अंडेच म्हटलं बनवून घेऊया। तर छान अशी अंडा करी बनवायला घेतली, कांदा आणि सगळं ते मिक्सरला फिरवून घेतलं, त्याची मस्त अशी पेस्ट बनवून आणि परतवून घेतली, त्याच्यात मसाले टाकले आणि मग त्याच्यात गरम पाणीच म्हटलं टाकून घेऊ। तर गरम पाणी साईडला तापायला ठेवलं आणि ते त्याच्यात टाकून छान अशी उकळी काढून घेतली आणि ते बॉईल केलेले एग पण त्याच्यात टाकून दिले आणि 5-6 मिनिटं त्याला उकळी आली ना की लगेच त्याच्यात अंडे टाकून आणि मस्त असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं, मस्त होता। तर इथं ना माझ्याकडून तेजपत्त्याची पाने जरा जास्तच झालेली। चॅनलवर फुल ब्लॉग आले आहे, गावची धमाल बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।